हाय, तर आज आहे गणपतीचा दुसरा दिवस आणि गणपतीच्या दुसऱ्या दिवशी असतं ऋषीपंचमी आणि या दिवशी आमच्या घरामध्ये खूप सारी भाजी आणून त्याची भाजी केली जाते. ती पण कशी पारंपरिक पद्धतीने आणि याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा मसाला, तेल टाकला जात नाही. तर आम्ही यामध्ये टाकतो तूप आणि तुपामध्ये आम्ही भाजी करतो आणि चुलीवर करतो. तर ह्याच्यामध्ये फक्त पाणी, मीठ आणि चिंच आणि ही भाजी खूप भारी लागते. ऋषीपंचमीची असते असं म्हणतात की ऋषीची भाजी आहे, पण मला याच्या मागची स्टोरी माहिती नाही. तर बघा कशा पद्धतीने आमची भाजी आई करते ती. आणि कसं असतं, जर कोणाकडे जर ही भाजी नसेल ना, म्हणजे आपल्या शेजापाजारीच्या बायका राहतात त्यांच्याकडे जर कारला, दुधी, कारण की ही भाजी पायनू असते आणि ही आजच्या दिवशी ना खूप महाग असतं. तर नसेल तर त्यांनाही भाजी दिली जातं आणि रानातली पण भाजी थोडी थोडी आणली जातं. आणि बघा, आमच्या आईने ठेवलं आहे चुलीवर टोप. मस्तपैकी भाजी धुवून आणली आणि टोपान टाकला तूप. बघा किती टाकलं आहे तिने. एक तुम्हाला सांगतो ना, ही भाजी एवढी भारी लागली ना, म्हणजे लयच भारी लागली. मी 2-3दा घेऊन खाल्ली आणि रात्री पण मी हीच भाजी खाल्ली. भाकरीसोबत तर लयच भारी. तुम्ही कधी ना कधीतरी ट्राय करा आणि तुम्ही खा. भले तुमच्या घरात गणपती नसेल, कारण की गणपतीत स्पेशली केली जातं भाजी. जर नसला ना तरी पण आम्ही काय करतो, गणपतीनंच नाही अशी पण ही भाजी करून खाता. लय भारी लागतं आणि शरीरासाठी तर लयच चांगले असतं. कारण की आपण अशा दिवशी ऑइली खातो, मसाल्यांचं खातो जेवण. तर तसं खाण्याऐवजी तुम्ही कधीतरी असं खाऊन बघा, लय भारी लागतं. तर बघा, एवढी सगळी भाजी एके टोपान टाकली. पुरं नाही तरी पण कोंबून टाकली. त्याच्यावर ठेवला परात आणि नंतर थोडा पाणी टाकला आणि भाजीवर परत परात देऊन ती झाकून ठेवायची, कारण की पूर्ण भाजी वाफेवर शिजतं. आणि नंतर आमच्या आईने घेतल्या भाकऱ्यांचं पीठ मलाला. तर भाकऱ्या पण आम्ही करताव. मी बोललो ना की भाकऱ्यांसोबत भारी लागते ही भाजी. तर बघा, शिजते ही भाजी. नंतर परत आलो आम्ही टोप उघडून बघायला की भाजी नक्की शिजलं का नाही. तर शिजलीच नव्हती. तर पूर्णपैकी भाजी अशी हलवून घेतली आमच्या आईने, कारण की खाली करपाला नको ही भाजी, कारण की पूर्ण पाण्यावर केली जाते, त्याच्यात तेल बिल टाकला जात नाही. तर बघा कशी आमची भाजी करते तीही. मस्त लागतं. कधी ना कधी ना आपण ही भाजी ट्राय करायलाच पाहिजे. आमच्या घरी काल मोदक केलेलं, पण त्याची व्हिडिओ करायची मला आठवणच नाही, कारण की एवढा काम ना, लयच. एक करू काय दुसरा करू असा होतं माझा. तर अगं किती उशीर आमच्या आई ती भाजीत न नुसती हलवतच होती पण. आणि जास्त धग पण येतं ना चुलीजवळ गरम गरम. ही भाजी पारंपरिक पद्धतीनेच केली जाते आणि आमच्या घरात किती माणसं असतात, 5-6 माणसं असतात खायला. एका दिवसात एवढी भाजी खपली, काहीच शिल्लक राहिली नाही. म्हणजे दुसऱ्या दिवशीला ना तुम्हाला टोपात भाजीचा एक टाप पण बघायला भेटायचा नाही. तर ह्याच्यात आमच्या आईने टाकली चिंच. चिंच जराशी पक्की साईज टाकायची, थोडंसं आंबट आंबट टेस्ट येतं, मस्त लागतं खावायला ते. मग लय भारी. जर तुम्ही भाज्यांचा साला नाही कारली आणि अशीच भाजी टाकली ना, तरी पण त्या भाजीला चव, एवढी भारी भाजी लागते ती खावायला. पावसाळ्याच्या सीझनला तर लयच भारी आणि पावसाळ्यानंच केली जातं. आणि चिंच टाकल्यावरती ही भाजी मस्तपैकी हलवून घ्यायची, एकजीव करून घ्यायची आणि नंतर याच्यावरती झाकण देऊन ती ठेवायची, कारण की पूर्ण ही एकदम गलली ना भाजी, म्हणजेच पूर्ण शिजून याचा किमा झाला ना की नंतर येऊन बघायचा की भाजी झाले. आणि नंतर आमची आई करत होती भाकऱ्या. बघा आमच्या आईच्या हातच्या भाकऱ्या कसल्या फुगतान बघा बघा. कारण की आमची आई ना लाटून भाकऱ्या करतं. ती जसं थापून भाकऱ्या करत नाही. तिला सांगतो आम्ही कर. ती बोलते नाही, मला कंटाळा येतं थापून भाकऱ्या करायला जास्त, कारण की हात-बीत लिपतं ना त्याच्यानं जास्तच. त्याच्यामुळे ती करत नाही जास्त. आणि हे बघा मस्तपैकी आता भाजी शिजलेली आहे. बघा भाजी ना एकदम शिजली ना की ती अशी दिसतं. कलर पण बघा किती चेंज झाला. तुम्हाला वाटत असेल की काय अशी भाजी खाताना चौतरी असेल काय, तुम्ही नाही एकदा तरी ट्राय करून बघा. तुम्ही एकदा खाल्ली ना की तुम्ही डबल करून खाल अशी भाजी. मग आणि नंतर ही केळीच्या पानावरती भाजी घ्यायची आणि 2 भाकऱ्या घ्यायच्या. खूप छान लागतं खायला ही भाजी. तुम्ही ना कधी ना कधीतरी ट्राय करून खाल्लीच पाहिजे. तर बाय, भेटूया अशाच दुसऱ्या व्हिडिओमध्ये.